पण शेजारणीला राहवलं नाही. तिने विचारलं, बाई मेलेली माणसं मशानात नेत असतात, तू कीर्तनात कशाला आणलंस? तिचा कंठ दाटून आला. तिनं सांगितलं, बाई मेलेली माणसं मशानात जाळतात मला ज्ञात आहे ग, पण ह्या पोराचे बाबा कीर्तनात बसलेले आहेत, त्यांना दाखवायचे तुमचा बाळ गेलाय आणि याची अंत्यविधी करायची. मग उठणं म्हणे, तू जाय ना. किती सात्विक होती आता पहा. शेजारणीनं सांगितलं, मी सांगू का तुकोबारायला थोडंसं कीर्तन बंद करा म्हणून? नाही म्हणे, तुकोबारायच्या कीर्तनात विक्षेप नको. तिला एक आनंद वाटला, पोरगं मेलं याचं दुःख आहे माझ्या माईनं. पण तिनं लक्षात घेतलं, लहानपण असल्यामुळं कीर्तन ऐकणं शक्य नव्हतं. याच्या पार्थिवावर तुकोबारायचे शब्द सुमन पडतात, किती पोरगं पुण्यवान असेल. तुकोबारायचे शब्द त्याच्या प्रेतावर पडत होते. चिमुकलं बालक. आक्रोश करू लागली अंतकरणात. तोंड बंद केलेलं होतं, डोळ्याचा बांध फुटलेला होता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या लक्षात आलं, शिवजी कासाराचा मुलगा मृत्यू पावला. बाईचा चेहरा पाहायला ती माय होती. महाराज काय दुःख असेल त्या माईला. तिचं अंतकरण भोंड्याविचित होतं, जीवन थरथरत होतं, हृदयाचा बाण फुटलेला होता, अंतकरण कापलं होतं तिचं. तुकोबारायने विठ्ठल विठ्ठल भजन करत असताना थोडी क्षणभर डोळे झाकले आणि विटेवरच्या मालकाला प्रार्थना केली, देवा जीवनभर तुझ्या नामाचं भजन केलं रे, मला भजनाकरताच मी आलो, याबद्दल दुमत नाही. पण माझ्यासारख्या रात्रंदिवस तुझं चिंतन करणाऱ्या वारकऱ्याच्या कीर्तनात जर एखादं बाळ मृत्यूचं प्रेत येत असेल तर आमच्या कीर्तनाला किंमत काय? जाऊ दे देवा माझं, जाऊ दे माझं. अरे त्या शिवजी कासाराची तुला काही कदर आहे का रे देवा? किती पुण्यवान कासार होता तो. महाराज या महाराष्ट्राच्या मातीतील सौभाग्यवती स्त्रीला वैभवाचा चुडा भरत असताना शिवजी कासाराने एखाद्या मुलीच्या हात जर हातात धरायचा प्रश्न केला बांगड्या भरताना, तर हाताला हात लावायचा, आधी डोळे झाकून तिला लेक म्हणायचा. थोडी वयानं ज्येष्ठ असेल तर तिला बहीण म्हणून तिला बांगड्या भरायचा, आणि मोठी असेल तर माय म्हणून बांगड्या भरायचा. इतकं तत्व ज्यानं सांभाळलंय त्याचा मुलगा कीर्तनात प्रेत. देवा काही आहे का? देवा एवढं दुःख असताना ज्याची पत्नी कीर्तनाचा भंग करत नाही, इतकी धैर्याची सागर ज्याची पत्नी असताना यांच्यावर हा दुःखाचा डोंगर का? जाऊ दे देवा, ही तुझी लीला आहे, ही तुझी लीला आहे, तुझी लीला आहे. काय नवल सांगू तुम्हाला, किती नवल. कीर्तन चालूच होतं, बाई रडत होती, डोळे झाकून रडत होती, तिच्या डोळ्यातलं पाणी पोराच्या अंगावर पडत होतं. काही क्षणात पोरगं उठलं आणि आईचे डोळे पुसत होतं. माय तू का रडायली ग, माय तू का रडायली ग?